सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यदक्षरमनाख्येयम् आनन्दमजकेवलं श्रीमन्निवृत्तिनाथ इति ख्यातं दैवतमाश्रये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः। अखण्डानन्दरूपाय सविज्ञानप्रदायिने भवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। सद्गुरु श्री निवृत्तीनाथांच्या परमपावन सानिध्यानं रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गंगामातेच्या कितीरावरती श्रीमद भागवताच्या चिंतनाकरता आपण एकत्रित आहोत। श्रीमद भागवताचा दशमस्कंध आपण विचारात घेतो आहोत। काल दशमस्कंधापर्यंत येऊन आपण भगवंताचा अवतार काल साजरा केला होता। या दशमस्कंधामध्ये भगवंतानी ज्या लीला केल्या त्या लीलांचं चिंतन मला आज आपल्यासमोर ठेवायचं आहे। दशमस्कंध हा भागवतातल्या आश्रय नावाच्या एका महापुराणाच्या लक्षणाला घेऊन प्रकटतो। आश्रय कुणाचा आणि आश्रय कुणाकरता? आश्रय शब्दाचा अर्थ आहे शरणागती। भगवंताच्या शरणागती करता भगवत तत्वाचं ज्या पद्धतीचं ज्ञान होणं आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीचा बोध दशमस्कंधाने आपल्याला भगवंताचा म्हणून करून दिला। या दशमस्कंधामध्ये भगवंताचं जे चरित्र प्रकट होतं, एकादशामध्ये भगवंताचं चरित्र प्रकट होतं आणि द्वादशामध्ये भगवंताचं चरित्र प्रकट होतं। या तीनही स्कंधामध्ये भगवत चरित्र जरी प्रकट होत असलं तर या तिन्ही स्कंधामधला भगवत तत्वाचा विचार हा वेगवेगळ्या रूपानं आविष्कृत झालेला आहे असं आपल्याला कळतं। अगदीच एका वाक्यात जर बोलायचं झालं तर दशमस्कंधामध्ये भगवान श्रीकृष्णांचं प्रेममय रूप आपल्याला दिसतं। एकादश स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्णांचं ज्ञानमय रूप आपल्याला दिसतं आणि द्वादश स्कंधामध्ये भगवंताचं वैराग्य आपल्याला दिसतं। प्रेम, ज्ञान आणि वैराग्य या तीन गोष्टी भगवत तत्वाच्या परमात्म स्वरूपाच्या सगुण विग्रहाच्या चिंतनाकरता म्हणून आपल्याला या तीन स्कंधामध्ये पाहता येतात। भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला। हा अवतार होणं म्हणजे काय आहे? आश्रय करणं म्हणजे काय आहे? भागवताने आश्रयाचं लक्षण सांगताना दुसऱ्या स्कंधामध्ये आपल्याला असं सांगितलं, आभासश्च निरोधश्च यतश्च अध्यवसीयते स आश्रयः परम ब्रह्म परमात्मेति शब्द्यते। भागवताने आपल्याला आश्रय तत्वाचं वर्णन करताना असं सांगितलं की आभासश्च निरोधश्च म्हणजे चराचराची उत्पत्ती, स्थिती आणि लय, त्यानंतर त्या चराचराचा भाव आणि अभाव ज्या तत्वानं प्रकाशित होतात तोच आश्रय हा परमात्मा नावानं ओळखला जातो। या जगताची उत्पत्ती, या जगताची स्थिती आणि या जगताचा लय हा ज्याच्या आधारावर होतो तो परमात्मा। आपण बोलून आलो पहिल्या स्कंधामध्ये
यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. असं उपनिषद आपल्याला ज्या तत्वाच्या संबंधानं बोलतं त्या तत्वामध्ये सांगण्यात हे आलं, यतो वा इमानी भूतानि जायन्ते, ज्याच्यापासून ही भूतमात्र जन्माला येतात, ज्याच्यावर ही भूतमात्र जगतात आणि ज्याच्यामध्ये या भूतमात्रांचा लय होतो, ते तत्व तू लक्षात घे, ते ब्रह्म आहे. तद विजिज्ञासस्व, त्याची जिज्ञासा कर. येन जातानी जीवंती, ज्याच्यावर जगतात, यत प्रयंती अभिसंविशंती, ज्याच्यामध्ये लय पावतात, ते तत्व म्हणजे परमात्म तत्व आहे. तज्जलान शांतमुपासीत, असं उपनिषदामध्ये एक गुरु आपल्या शिष्याला उपदेश करताना असं सांगतात. तज्जलान शांतमुपासीत. आता शांतमुपासीत त्याची उपासना कर म्हणून सांगितलं, पण कुणाची? तज्जलान. आणि तज्जलान या पदावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी तज्ज, तद्ल आणि तद्अन या 3 शब्दांचा स्वतंत्रतेनं विभाग केलेला दिसतो. तज्ज, त्याच्यापासून सगळं जे जन्माला येतं. तद्ल, त्याच्यामध्ये लय पावतं. तद्अन, त्याच्याच आधारावर जे जगतं त्याची उपासना कर. त्याच तत्वाला आश्रय तत्व असं म्हणतात. परमात्मा सगळ्यांचा आश्रय आहे. या जगतामध्ये कोणतीही वस्तू, मी जीव असा शब्द जाणीवपूर्वक वापरत नाही आहे, व्यापकता लक्षात घेण्याकरता जीव या शब्दाला टाळून मी असं सांगतोय की या जगतामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या जड असतील, चेतन असतील, कशाही असतील, त्या सर्वांचा लय अंततोगत्वा परमात्म तत्वामध्ये होत असतो. लय होतो हे सांगण्याचं कारण आहे, आश्रय तत्व सांगताना लयाचा विचार जास्त करावा लागतो. कारण आपण बोललो की लयाचा विचार जिथं केला जातो, कारणापासून कार्याच्या उत्पत्तीचा विचार करताना ज्याच्यापासून कार्य उत्पन्न होतं ते कार्याचं उपादान, हे जसं उपादानाचं लक्षण बनतं, त्याच्यापेक्षा काटेकोर लक्षण वेदांताचं बघायचं असेल तर जो पदार्थ ज्याच्यामध्ये लय पावतो ते त्याचं उपादान असतं, हा काटेकोर विचार आहे. कारण उत्पत्तीमध्ये तुम्हाला उपादानाबरोबर निमित्ताचा विचार करावा लागतो. एकटं मातीपासून मडकं स्वतःच्या मताने निर्माण नाही होत, स्वतःच्या इच्छेने नाही निर्माण होत. ज्ञानोबराय म्हणतात, तेथ कुलाल मतीचे गर्भ उमटले की. ज्ञानोबरायांनी वापरलेली भाषा आपण बघा. भूमी आतोनी स्वयंभ काय घडे गाडगयाची निगती कोम, तेथ कुलाल मतीचे गर्भ उमटले की. ज्ञानोबराय म्हणतात, अरे जमिनीतून काय मडकी, मातीतून आपण स्वतः मडकी तयार बाहेर निघतात काय? नाही. त्या मडक्यांना आकार देण्याकरता, त्यांना सिद्ध करण्याकरता, त्यांना निर्माण करण्याकरता, त्यांची विक्री करण्याकरता कुलाल लागतो, कुंभार लागत असतो. मातीबरोबर कुंभाराचा विचार आपल्याला निर्मितीत करता येतो, पण मडकं जेव्हा फुटतं तेव्हा कुंभाराचा विचार करायचा नाही, फक्त मातीचा विचार करावा लागतो. लयामध्ये निमित्ताचा विचार फार करावा लागत नाही, फक्त उपादानाचा विचार करावा लागतो. आणि निर्मितीमध्ये उपादानाबरोबर निमित्ताचाही विचार करावा लागत असतो. कारण निमित्त आणि उपादानाशिवाय निर्मिती नाही, पण वस्तूचा उपादानाशिवाय अन्यत्र लय नाही, हे लक्षात घ्या. अन्यत्र लय नाही. त्यामुळे जो पदार्थ ज्याच्यामध्ये लय पावतो तेच त्याचं उपादान असतं, हे लक्षण वेदांताने अधिक काटेकोरपणाने आपल्याला सांगितलं. ज्याच्यापासून निर्माण होतं ते नाही. म्हणून श्वेतकेतूला उपदेश करत असताना उद्दालकांनी त्याला जो उपदेश केला त्या उपदेशामध्ये त्यांनी उदाहरण देताना हेच उदाहरण दिलंय. तत्वमसी महावाक्याचा उपदेश करताना त्यांनी उदाहरण कोणतं दिलं? वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. उद्दालक सांगतात, अरे त्या मृत्तिकेला प्राप्त झालेला नामरूपात्मक आकार हा विकार आहे. मग सत्य काय आहे? मृत्तिका इत्येव सत्यम. का? कारण मडकं फुटल्यानंतर ते मातीतच लय पावणार आहे. म्हणून जे ज्याच्यामध्ये लय पावतं तो त्याचा आश्रय, असा सरळ विचार आहे. आश्रय तत्वाचा विचार करताना एवढाच विचार करा.
जे ज्याच्यामध्ये लय पावतं तो त्याचा आश्रय. आम्ही त्याच्या आधारावर जगतो म्हणून तो आमचा आश्रय. आम्ही त्याच्यापासून निर्माण होतो म्हणून तो आपला आश्रय. यापेक्षाही आम्ही त्याच्यामध्ये लय पावतो. हा विचार जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे या चराचराची उत्पत्ती, या चराची स्थिती चराचराची आणि या चराचराचा लय, याच बरोबरीनं या चराचराचा भाव आणि या चराचराचा अभाव, हा सगळं कोणत्या तरी एका तत्वानं प्रकाशित होत असतात. आम्हाला असं वाटतं की एखादा दिवा आपण पेटवला, त्या दिव्याचा तो प्रकाश आहे, असं नसतं. प्रकाश ही संकल्पना आपल्याला परमात्मा सोडून अन्यत्र कुठे लावताच येणार नाही आहे. प्रकाश पडेल तर तो परब्रह्माचाच असतो. तो कुठलाही असू देत, तो दिव्याचा असू दे, तो सूर्याचा असू दे, तो चंद्राचा असू दे, अथवा कशाचाही असू दे. वेदांतामध्ये प्रकाशाचे 4 प्रकार आहेत. 4 प्रकारचा प्रकाश वेदांतांनी मानला. एक भौतिक प्रकाश आहे, एक विकारी प्रकाश आहे, एक चित अविकारी प्रकाश आहे आणि एक स्वयंप्रकाश आहे. 4 प्रकाशाचा विचार वेदांतांनी मांडला. भौतिक प्रकाश म्हणजे काय? म्हणजे सूर्याचा प्रकाश हा भौतिक आहे. या दिव्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही मला पाहू शकता, मी तुम्हाला पाहू शकतो, याच्यामध्ये आपण काही वाचन करू शकतो, व्यवहार करू शकतो. हा भौतिक प्रकाश, त्याच्याबद्दल फार बोलायचं नाही आहे. दुसरा विकारी प्रकाश आहे. विकारी प्रकाशाला वेदांतामध्ये चिदाभास असं म्हणतात. साभास अंतःकरण ही उपाधी लागल्यानंतर होणारं ज्ञान. आता हा वेदांताचा विचार आहे, पण त्याला चिदाभास असं म्हणतात. आता सोडून द्या तो विचार. तिसरा जो प्रकाश आहे त्याला चित अविकारी प्रकाश असं म्हणतात. चितचा प्रकाश तो आहेच आहे, पण त्याची जाणीव करून घेणं महत्वाचं आहे. आणि चौथा प्रकाश सांगितला तो स्वयंप्रकाश, त्याला परब्रह्म असं म्हणतात. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. ज्योतीची निजज्योती आपण मध्ये बोलून आलो. ब्रह्मसूत्रामध्ये ज्योतिष चरणाभिधानात असं एक सूत्र आलं आणि त्या सूत्रावर भाष्य करत असताना ज्योतिष शब्दाचा अर्थ काय करावा असा जेव्हा विकल्प निर्माण झाला, तेव्हा जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या संपूर्ण अधिकरणामध्ये ज्योती शब्द ज्या ज्या अर्थाने आणि जिथे जिथे वापरला गेला तिथले तिथले सगळे संदर्भ देऊन आपल्याला सांगितलं की ज्योती हा शब्द फक्त परब्रह्माचा निदर्शक आहे. ज्योती म्हणजे दिव्याची ज्योती, त्याचा उपयोग होत नाही. त्या ज्योतीलाही कुणाचा तरी आश्रय करावा लागतो. सूर्याला सुद्धा कुणाचा तरी आश्रय करावा लागतो. चंद्रालाही कुणाचा तरी आश्रय करावा लागतो. म्हणून उपनिषदांनी आपल्याला सांगितलं न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम यस्य भासा सर्वमिदं विभाती. उपनिषद बोलता अरे त्या परब्रह्माला प्रकाशित करण्याकरता न तत्र सूर्यो भाती, तिथं सूर्याचा प्रकाश उपयोगाचा नाही आहे. न चंद्र न तारकम नेमा विद्युत, अरे विद्युत सुद्धा उपयोगी पडत नाही. चंद्र नाही, तारका नाही, अग्नी नाही. मग तमेव भांतम अनुभाती सर्वम यस्य भासा सर्वमिदं विभाती, याच्यापैकी कोणीही त्याला प्रकाशित करू शकत नाही, पण त्याच्या प्रकाशाने हे प्रकाशित होत असतात. परब्रह्माच्या प्रकाशाने, सूर्याचं प्रकाशाने. अनुभवामृतामध्ये ज्ञानोबारायांनी या श्रुतीचा फार सुंदर वापर केला. मुद्दा हा आहे की या सगळ्याला प्रकाशित करणारा परमात्मा आहे. उपनिषदामध्ये त्या संबंधात कथा आली. आश्रय तत्वाकरता म्हणून सांगतो. 2 ठिकाणी उपनिषदामध्ये ही कथा आली. दोन्ही ठिकाणी काही तपशिलातला भेद सोडला तर आशय एकच आहे. देव आणि दानवांचं युद्ध झालं, त्याच्यात देवांना विजय मिळाला आणि एके दिवशी स्वर्गामध्ये वायू, अग्नी आणि इंद्र हे तिघे जण हा विजय आपल्याला कुणामुळे मिळाला आणि कसा मिळाला
याची चर्चा करत बसले होते. तिघही हे सांगत होते की माझ्यामुळे विजय, माझ्यामुळे विजय. तेवढ्यात तिथे एक दिव्य असं तत्व प्रकट झालं, तेजपुंज असं तत्व प्रकट झालं. त्या तिघांनाही कळलं की हे स्वर्गातलं नाही आहे. इंद्राने पहिल्यांदा त्या वायूला सांगितलं, जा रे जरा बघ कोण आहे, नवीन दिसतो, चौकशी करून ये. वायू गेला आणि वायूने त्याला विचारलं, कोण आहात आपण, इथे कसे काय आलात? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी कोण आहे हा नंतरचा प्रश्न आहे, तुम्ही कोण? मला विचारायला आला तुम्ही कोण? त्याने सांगितलं, मला ओळखलं नाही, मी वायू. असं काय करता आपण? म्हटलं, वायूला तुम्ही असं कसं विचारू शकता की तुम्ही काय करता? माझं अलौकिक सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे? वायूने सांगितलं, मी मनात आणेन तर सगळं ब्रह्मांड वाऱ्याने फिरवून टाकेन. त्या दिव्य पुरुषाने तिथली एक गवताची काडी, वाळलेलं गवताची काडी उपटली, त्याच्या समोर ठेवली आणि वायूला सांगितलं, एवढी उडवून दाखवता? तो म्हणाला, अहो मी तुम्हाला असं सांगतोय की सगळं ब्रह्मांड मी उडवू शकतो आणि तुम्ही गवताचं पातं उडवायला सांगता. उडवून तरी बघा, प्रयत्न तरी करा. वायूने अथक प्रयत्न केले, गवताचं पातं जागेवरचं हल्लं नाही. खजील होऊन वायू जेव्हा परत आला तेव्हा इंद्राने अग्नीला सांगितलं. अग्नीचीही तीच गती झाली आणि दोघेही जेव्हा अपमानित आणि सामर्थ्यहीनता प्रदर्शित करून परत आले, त्यावेळेला इंद्र स्वतः गेला आणि इंद्राने हात जोडून नम्रतेने त्यांना विचारलं, कोण आहात आपण? तुम्ही ठेवलेलं गवताचं एक पातं आमचा वायू हलवू शकत नाही, आमचा अग्नी जाळू शकत नाही, आपण कोण आहात? त्यावेळेला त्या परमात्म्याने सांगितलं, मी परब्रह्म आहे आणि या वायूला, अग्नीला आणि इंद्रा तुलाही ताकद देणारा मी आहे. तुम्ही नाही चर्चा करायची कुणामुळे विजय झाला. भयात अग्निस्तपती भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमहा. उपनिषद बोलतं. महाभारतामध्ये हीच कथा बर्बरिकाच्या संबंधानं आपल्याला अशाच पद्धतीनं आलेली दिसते. सांगत नाही, पण बर्बरिकाला मारून बर्बरिकाचं मस्तक एका पर्वतावर ठेवणारे भगवान श्रीकृष्ण जेव्हा हे युद्ध कुणामुळे जिंकलं याची चर्चा सुरू झाली, तेव्हा भगवंतानी सांगितलं, तुम्ही आपापसात चर्चा करू नका, हे सगळं उंचावरून बघणारा बर्बरिक हा साक्षी आहे, त्याला जाऊन विचारा काय युद्ध झालं. आणि मग सगळे पांडव जेव्हा बर्बरिकाला जाऊन विचारायला लागले तेव्हा बर्बरिकाने सांगितलं, मी उंचीवरून एकच बघितलं, मरणाराही कृष्ण आहे आणि मारणाराही कृष्ण आहे, कृष्णाशिवाय मी काही पाहिलं नाही. या जगतामध्ये जो काही प्रकाश आपल्याला दिसतो, जे प्रकाशित झालेलं दिसतं, तो प्रकाश हा इतराचा असूच शकत नाही, तो प्रकाश परमात्म्याचा. म्हणून सगळ्या जगाची उत्पत्ती, स्थिती, लय, भाव, अभाव या सगळ्याला प्रकाशित करणारं जे तत्व आहे त्या तत्वाला परमात्मा असं म्हणतात. आणि तो परमात्मा जगताचा आश्रय आहे हे आपल्याला कळावं याच्याकरता दशमस्कंधाची योजना आहे भागवतात. दशमस्कंध कशा करता आला याचा विचार आहे. आश्रय म्हणजे शरणागती. शरण जाण्याकरता या जगतामध्ये दुसरा योग्य असा कोणी नाही. माणसाने माणसाला शरण जावं, माणसाने देवतांना शरण जावं, माणसाने कर्माला शरण जावं, माणसाने श्रीमंताला शरण जावं, रोग्याने वैद्याला शरण जावं, दरिद्री माणसाने श्रीमंतांची शरणागती पत्करावी, हा व्यवहार आहे. अंततोगत्वा काय होतं याचा विचार आहे. आपण गीता काढा, ज्ञानेश्वरी काढा, गतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत. शरणम आणि या शरण पदावर बोलताना ज्ञानोबराय बोलतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, शरणागता शरण्य मीची एक. शरणागताला शरण्य मीच एकटा आहे आणि त्याचीच री ओढत तुकोबारायांनी देवालाच सांगितलं, तुझवीण कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा मी न देखे कोणी दुजा तेही त्रिभुवनी. मी कुणाला शरण जाऊ देवा?
शरण जाण्याच्या योग्यतेचं या जगतामध्ये आहे कोण? आणि ही शरणागती म्हणताना आश्रय लय पावणं, याच अर्थानं शरण शब्दाचा अर्थ आपल्याला भगवंताने ज्ञानोबरांनी केलेला दिसतो. आपण विचार करा, भगवान अर्जुनाला सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो. इथं माम एकम असं म्हटलंय. आणि याच्या आधी भगवान बोलतात, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. तमेव म्हणताना गच्छ क्रियापद चालतं, पण इथं बोलताना सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम, पण क्रियापद वापरलं व्रज. मला शरण जा म्हणायचं नसतं, मला शरण ये असं म्हणायचं असतं. पण भगवंतांनी व्रज क्रियापद वापरलंय. मला एकट्याला शरण जा. त्याच्या मागे कारण मोठी आहेत. भाषा कशी चालते, त्याच्या मागची तात्विक कारणं काय आहेत, त्याच्यातली भावनिक आणि भक्तिशास्त्रीय कारणं काय आहेत, हा प्रश्न स्वतंत्र राहू दे. आत्ता मला गीतेवर बोलायचं नाही आहे. पण इथल्या शरणागतीचा विचार करत असताना ज्ञानोबारायांनी शरणागती कशाला मांडली? ज्ञानोबारायांनी त्याच्याकरता एकच उदाहरण दिलंय. तमेव शरणम गच्छ याच्या खालची पहिली ओवी आपण वाचा. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरिघ कसं महोदधिका गांगरिगाले जैसे. अरे समुद्रामध्ये नदी मिळते, ते समुद्राला शरण जाणं आहे, आणि तसं शरण जाणं हा आश्रय आहे. 18व्या अध्यायातले चिंतन, हे दोन्ही श्लोक 18व्या अध्यायातलेच आहेत, पण पुढचंही चिंतन आपण ज्ञानोबारांचं बघा. आपुलेनी भेदेवीण माझे जाणीजे जे एक पण तया नाव शरण मज येणे गा. ज्ञानोबारांची भाषा आपल्याला पटेल न पटेल मला माहिती नाही, पण हे बोलण्याचं धाडस करतो, विश्वासाने करतो, प्रमाणाने करतो, उदाहरणं दाखवतो की ज्ञानोबाराय भगवान श्रीकृष्णापेक्षा व्यापक बोलतात. भगवंताचं बोलणं कमी पडावं, पण ज्ञानोबारायांच्या बोलण्यातल्या व्यापकतेला कुठेही धक्का लागत नाही. अपूर्णता आणि ज्ञानोबाराय या दोन गोष्टी कधीही एकत्र नाहीत. जी भाषा बोलून दाखवली ती बघा. आपुलेनी भेदेवीण, स्वतःच्या भेदाशिवाय परमात्म्याचं एकपण जाणणं, याला शरण येणं असं म्हणतात. काय भाषा आहे, काय तत्व आहे. पुन्हा एकदा ऐका, घरी जाऊन याचा निवांत विचार करा, मला आता विस्तार करायचा नाही. स्वतःच्या भेदाशिवाय परमात्म्याचा अभेद जाणणं. आपुलेनी भेदेवीण माझे जाणीजे जे एकपण. जे भेदाशिवाय एकपण जाणणं याचा अर्थ एकपणाच्या जाणीवेमध्ये सापेक्षता नसणं. कारण दुर्दैवाने मनुष्य एकपणा हा दोनपणाच्या सापेक्षतेनं जाणत असतो. तो तीनपणाच्या किंवा शून्यत्वाच्या सापेक्षत्वानं एकपणा जाणत असतो. वेदांताचा एक, परमात्म्याची एकरूपता ही अशी द्वैत अथवा शून्य सापेक्षत्वानं सिद्ध होत नाही. परमात्म्याचं एक एक आहे की जे निरपेक्ष एक आहे. आम्ही एक का म्हणतो? कारण कुठेतरी दोन आहे म्हणून. आम्ही एक का म्हणतो? कारण शून्य आहे म्हणून. पण शून्य आणि दोन या दोघांचंही निरपेक्षत्व, या दोघांनाही पूर्ण बाजूला काढून एकपणा हा निरपेक्षत्वानं, जो दोनावरही अवलंबून नाही, शून्यावरही अवलंबून नाही. याच्याही पलीकडे सांगू मी आपल्याला, वेदांत तर इतकं बारीक बोलतो की जेव्हा दोनपणा आणि एक शून्यपणा यांच्या निरपेक्षतेने एकपणा सांगितला जातो, तेव्हा त्या एक असणाऱ्या एकाला एक म्हणणं सुद्धा त्या एकाचा अपमान ठरतो. वेदांत बोलतो, बारीक आहे, काटेकोर आहे एक, पण एकाला एक म्हणणं हा सुद्धा एकाचा अपमान. मी जाऊ द्या, एक साधं उदाहरण सांगतो आपल्याला. आपल्या घरी पाहुणे येतात, आपण परिचय करून देतो, घरातल्या लोकांचा परिचय करून देतो ना. हा माझा मोठा भाऊ आहे, हा धाकटा आहे, मी मधला आहे. हे माझी सगळ्यात धाकटी बहीण आहे, ही मोठी बहीण आहे.
हा माझा थोरला मुलगा आहे, हा धाकटा मुलगा आहे, परिचय करून देतो की नाही? करून देतो. हा एक भाऊ आहे, हा एक भाऊ आहे, ही एक बहीण आहे, हा एक माझा मित्र आहे, हा एक मित्र आहे, हा एक मुलगा, हा धाकटा मुलगा. तसं बायकोचा परिचय करून देताना म्हणा बरं, ही माझी एक बायको. म्हणून तरी बघा, म्हणून तरी बघा, ही माझी एक बायको. बरं किती आहेत किती? एकच आहे ना, एकच आहे ना. मग एक असणाऱ्या बायकोचा परिचय करून देताना ही माझी एक बायको असा अर्थ केला तर बिघडलं काय? चालतं का? परिचय करून द्या पाहुण्याला, ही माझी एक बायको. म्हणजे किती आहेत? म्हणजे आहेत किती? 2 आहेत का 3 आहेत का 4 आहेत म्हणून हिचा परिचय करून देता? नाही, एकच आहे. पण एक जे निरपेक्ष असतं त्या एकाला एक म्हणणं हा सुद्धा निरपेक्ष एकाचा अपमान होत असतो. लक्षात घ्या. आणि म्हणून आश्रय तत्वाचा विचार करताना ज्ञानोबारायांनी जो विचार बोलून दाखवला तो हा आहे. आपुलेनी भेदेवीण माझे जाणीजे जे एकपण तया नाव शरण मज येणेगा. अर्जुना, त्याला मी शरणागती म्हणतो. राया जो निर्मळू निष्कलंक लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्यो जो. किती प्रमाण सांगू ज्ञानोबारायांची? शरणागता प्रतिपाळू शरण्यो. आश्रय तत्व. आम्ही कुणाला शरण जावं याच्याकरता दशमस्कंधाचा विचार आपल्या समोर मांडण्यात आला. या दशमस्कंधामध्ये काल आपण भगवंताचा अवतार साजरा केला. भगवान अवताराला आले. शरणागती कुणाला असते? आश्रय कुणाला असतो? सगळ्यांना. म्हणून भगवान अवताराला आले, सगळ्यांकरता आले. त्यांनी हे म्हणू देत, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, हे म्हणू देत त्यांना. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान बोलतात, मी दुष्टांचं निर्दलन करण्याकरता, भक्तांचं रक्षण करण्याकरता अवताराला येतो, म्हणू देत. पण परमात्म्याचा अवतार एका करता नाही, परमात्म्याचा अवतार सगळ्यांकरता आहे. मी भागवतातली प्रमाण काढून बोलतो आपल्याला. सामान्य जनांकरता भगवंताचा अवतार आहे. या जगतामध्ये ज्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं त्यांच्याकरता भगवंताचा अवतार आहे. आणि या जगतामध्ये ज्यांना देवता म्हणून मान्य करण्यात आलं त्या देवतांच्याही कल्याणाकरता भगवंताचा अवतार आहे. सगळ्यांकरता अवतार. भागवत बोलतं, नृणाम निश्रेयसार्थाय व्यक्तिर् भगवतो प्रभू. भगवंताचा अवतार कशा करता? अभिव्यक्ती कशा करता झाली? भगवत अभिव्यक्ती कशा करता झाली? नृणाम निश्रेयसार्थाय. नृणाम शब्द वापरला. नरांच्या म्हणजे जगतातल्या प्रत्येक जीवाच्या कल्याणाकरता, निश्रेयसाकरता. व्यक्तिर् भगवत प्रभू. परमात्मा अवतरित झाले, नाहीतर परमात्मा तसे नव्हते. अव्ययस्य अप्रमेयस्य निर्गुणस्य गुणी भवेत. अव्यय अप्रमेय असणारे परमात्मा जे निर्गुण होते ते तुमच्या माझ्याकरता सगुण झाले. कशा करता? नृणाम निश्रेयसार्थाय, जगताच्या कल्याणाकरता. कुणाकरता भगवान आले? जे ब्रह्मज्ञानी आहेत, ज्यांना आता या जगतामध्ये काही मिळवण्यासारखं राहिलेलं नाही आहे. या जगतामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर जगताचा म्हणून भाव ज्यांना जाणवत नाही आहे, जगत जगत म्हणून जाणवत नाही आहे, सर्वत्र परब्रह्माचा अनुभव त्यांना येतो आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे असं झालंय. असे जे परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले महात्मे आहेत त्यांच्याकरता भगवान अवताराला येतात. कशा करता? कुंती माता पहिल्या स्कंधामध्ये देवाला सांगते, देवा तुम्ही का अवताराला येता सांगू? भगवान म्हणतात कशा करता? कुंती माता बोलते, तथा परमहंसानाम मुनीनाम अमलात्मनाम भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहि स्त्रियः. कुंती माता बोलते, कुणाकरता अवतार झाला देवा तुमचा? तथा परमहंसानाम मुनीनाम अमलात्मनाम.
परमहंस मुनी अमलात्मन यांच्याकरता देवाला यायचं काय कारण आहे? अरे ते देवस्वरूप झाले ना. परमहंस कुणाला म्हणतात? परमात्मा स्वरूपता ज्याला प्राप्त झाली तेच परब्रह्म झाले. आता परमात्मा त्यांच्याकरता काय येईल? कुंती माता म्हणते हे खरंय की ते ज्ञान संपन्न झाले, ज्ञान स्वरूप झाले, भगवत स्वरूप झाले, पण देवा त्यांना भक्ती कशी करावी हे कळत नाही आणि ते शिकवण्याकरता तुम्ही अवताराला येता. भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहि स्त्रियः. भक्तियोग विधानार्थम. त्याकरता तुकोबारायांनी हीच भाषा बोलून दाखवली त्यांच्या अंतःकरणात. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्हाला हे ज्ञान नकोच आहे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. आणि भगवंताचा अवतार कुणाकरता? देवतांकरता परमात्मा अवताराला येतात. याच दशमस्कंधामध्ये ब्रह्मदेव बोलून दाखवतायत अभिमान हरणानंतर. ब्रह्मदेवाच्या मुखातले शब्द ऐका. अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपी. ब्रह्मदेव बोलून दाखवतात अरे या देवाचा अवतार कुणा करताय? अस्यापि देव वपुषो, वपू म्हणजे शरीर. या भगवंतानी हे शरीर धारण केलं ना अवताराला आले. कुणा करता? मद अनुग्रहस्य, माझ्यावर अनुग्रह करावा म्हणून. हा परमात्म्याचा देह सामान्य नाही, स्वेच्छामयस्य, भगवंतानी स्वतःच्या इच्छेनं स्वीकारलेला आहे. नतु भूतमयस्य को अपि. हा हे शरीर हा देह भूतमय देह नाही, पंचमहाभूतात्मक देह नाही भगवंताचा, पण त्यांनी जो अवतार धारण केला मद अनुग्रहस्य, माझ्यावर अनुग्रह करावा म्हणून. भगवान सगळ्यांकरता अवताराला आलेत. मी कशाकरता बोलतोय? हा एक युक्तिवाद आहे समजा, पाहिजे तर प्रमाण देतोय मी, पण हा एक युक्तिवाद आहे विचाराने असं समजा. मी एवढ्या करता सांगतोय की परमात्म्याचा अवतार जर सगळ्यांच्या कल्याणाकरता असेल आणि भगवत तत्वाने जर सर्वांचं कल्याण साधलं जात असेल तर सर्वांचा आश्रय परमात्माच मानला पाहिजे, याच्याकरता म्हणून बोलतो. भगवान सगळ्यांकरता आले तर शगळ्यांचा आश्रय परमात्मा. परमात्म्याचा अवतार झाला. हा अवतार काय आहे? अवतार शब्द आपण खूप सामान्यत्वानं वापरतो. अवतार अवतार झाला म्हणजे काय? अवतरती, खाली येतो, असं नाही आहे. वेदांताने हे सगळे अर्थ नाकारलेत. वेदांताच्या दृष्टीने अवतार होणं याचा अर्थ निर्गुण असणारं तत्व जे अवांग मनस गोचर होतं ते वांग मनस गोचर होणं, याला अवतार होणं असं म्हणतात. अवतार अवतार म्हणजे काय? तो आहे पण डोळ्याला दिसत नाही, तो डोळ्याला दिसायला लागला की त्याला अवतार म्हणा. आचार्याने ब्रह्मसूत्रात याचं चिंतन केलंय म्हणून तो अर्थ सांगतो आपल्या समोर. भगवान अवताराला आले. पहिल्यांदा वसुदेवाच्या हृदयात आले, मथुरेतून नंतर तिकडे गोकुळामध्ये गेले. आणि गोकुळामध्ये काल आपण भगवंताचा अवतार साजरा केला. नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाताल्हादौ महामनः आहूय विप्रान वेदज्ञान स्नातशुचिरलंकृतः. भागवत बोलतं. आता हे जे बोलणं आहे थोडा विस्तार होईल याचा, पण भगवंताच्या या गोकुळामध्ये जाण्याचा जो विचार बोलून दाखवला गेला ना, या सगळ्या विचारामध्ये काही वेगवेगळे विचार, वेगवेगळे विकल्प मांडले गेलेत. कितपत सांगावं मला माहिती नाही आहे, पण गोकुळातल्या अवताराच्या संबंधानं भगवान शुकाचार्याने असं सांगितलं, वाचयित्वा स्वस्त्ययनम जातकर्मात्मजस्य वै. भगवंतावर जातकर्म नावाचा संस्कार झाला असं भागवतांनी बोलणं केलंय. भागवत म्हणतं जातकर्म संस्कार झाला. नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाताल्हादौ महामनः जातकर्मात्मजस्य वै. हे शब्द भागवताचे आपण पहा. भागवतावर एक श्रीधरी नावाची टीका आहे, काल आपण बोललो. त्या श्रीधरीवर एक वंशीधरी नावाची टीका येते, संस्कृतच आहे. या वंशीधरांनी भगवंताचा मथुरेतला अवतार हा स्वतंत्र अवतार आहे आणि गोकुळातला अवतार हा स्वतंत्र अवतार आहे अशी भूमिका मांडली आहे.
आपण काय करतो, सांप्रदायिक म्हणा किंवा आपल्याकडे काय केलं जातं की भगवान पहिल्यांदा मथुरेत आले, नंतर वसुदेव त्यांना तिकडे घेऊन गेले आणि तिथली माया इकडं उचलून आणली, असं आपण म्हणतो. ही अदला बदल केली. माया आणि परमात्मा यांची अदला बदल झाली. एकच परमात्मा आले, ते इथून तिकडं नेले गेले असं आपण म्हणतो. वंशीधर तसे मानत नाहीत. वंशीधर म्हणतात तिथला अवतार स्वतंत्र आहे, इथला अवतार स्वतंत्र आहे. कशावरून याचं कारण सांगताना वंशीधरांनी हे शब्द तिथं वापरलेत, याचा आधार घेतलाय. ऐका, थोडा एक विकल्प आहे म्हणून सांगतो. अवताराच्या संबंधामध्ये भगवंताच्या लीला मी सांगणारच आहे. वंशीधरांनी काही युक्तिवाद जे केले त्याच्यात 3 युक्तिवाद प्रमुख आहेत. 2 सांगतो, विस्तार होईल त्याचा. भागवतामध्ये भगवंताला दशमस्कंधामध्ये भगवंताला बऱ्याच वेळेला नंदसुत, नंद सुनू, नंद सुनूना, नंद आत्मज, नंदस्तु आत्मज हा असे शब्द आले की नाही. या श्लोकामध्ये काल आपण म्हणालो त्या नंदस्त्व आत्मज उत्पन्ने जाताल्हादो महामनहा. नंदस्तु आत्मज, नंदाचा मुलगा. आत्मज शब्द वापरला. आत्मनो जायते इति आत्मज हा है ना. आत्मनो जो आत्म्यापासून निर्माण होतो तो आत्मज. म्हणून पुत्राला बापच मानलं गेलंय. आत्मा वै पुत्र नामासी आपण नेहमी प्रमाण देतो. मग आत्मज शब्द वापरला ना, मग त्याच्यावर विकल्प असा आला की आत्मज म्हणजे आत्मनो जायते असं करण्यापेक्षा आत्मनो हृदयात जायते असं करा. हृदयात भगवान प्रकट झाले, हृदयातून मग व्यक्त झाले. वंशीधरांनी युक्तिवाद असा केलाय की एखादा शब्द जेव्हा वारंवार एखाद्या प्रसंगामध्ये वापरला जातो, एखाद्या व्यक्तीच्या संबंधानं वापरला जातो, त्याच शब्दाची योजना जर वारंवार केली जात असेल तर प्रत्येक वेळी तो शब्द तुम्हाला गौणार्थानं घेता येत नसतो. तुम्हाला कधी ना कधीतरी तो मुख्यार्थानं घ्यावा लागत असतो. एक शब्द पुन्हा 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 वापरला जात असेल तर त्या शब्दाचं कधी ना कधीतरी तुम्हाला मुख्य अर्थाने ग्रहण करावं लागेल की नाही. प्रत्येक वेळेला नाही तसं नसेल, नाही तसं नसेल. नंदस्तु आत्मज, अरे आत्मज म्हणजे त्यांनी मानलेला मुलगा आहे. नंदसुत, अरे सुत म्हणजे मानलेला, असं प्रत्येक वेळेला तुम्हाला करता येणार नाही. आणि दुसरा विकल्प देताना, दुसरा युक्तिवाद देताना वंशीधरांनी हे कारण सांगितलंय. जाताल्हादव महामनहा वाचयित्वा स्वस्त्ययनम जातकर्मात मजस्य वयी. जातकर्म संस्कार भगवंतावर झाला. काय झालंय, आपल्याकडे जे संस्कार आहेत ना, 16 संस्कार आपण सांगतो, त्याच्यातले काही फार संस्कार शिल्लक राहिले नाही. बहुतेक संस्कार गेले. एक संस्कार राहिलाय, तो नाईलाज म्हणून राहिलाय, अंतिम संस्कार. पण बाकीचे संस्कार तशा अर्थाने टिकले नाहीत. मूल जन्माला आल्यानंतर त्याच्यावर होणारा पहिला संस्कार जातकर्म संस्कार असतो. धर्मशास्त्र म्हणतं जातकर्म संस्कार हा मुलगा म्हणजे अपत्य जन्माला आल्यानंतर आईपासून त्याची नाळ तोडण्याच्या पूर्वी करायचा संस्कार आहे. नालछेदनानंतर बाकीचे संस्कार होत राहतील, पण नालछेदन होण्यापूर्वी जातकर्म संस्कार करावा. असं काही फार मोठा संस्कार नाही. होम पेटवा, अमुक करंत, एवढं काही नाही. 1-2 मंत्राचा संस्कार आहे, त्यावेळेला केला जातो. त्या बापानी केला तरी चालतो. मुलगा झालाय मान्य आहे, त्याला सोयर असतं, अशौच असतं, पण त्याच्यातही तो संस्कार पितृमुखातून करण्याची परवानगी आहे विकल्पाना. ते धर्मशास्त्र आहे. काही नसतं त्याच्यामध्ये. जन्मलेल्या मुलाच्या जिभेवर मधानं ओंकार काढायचा असतो, एवढंच आहे. आता ते होत नाही म्हणून जन्मल्याबरोबर मध चाटवतात. हे मध चाटवणं म्हणजे काय, हा जातकर्म संस्कार आहे आणि तो नालछेदनापूर्वी करायचा आहे. नाळ तोडण्याच्या पूर्वी जातकर्म संस्कार होत असतो.
वंशीधर म्हणतात, ज्या अर्थी गोकुळामध्ये भगवंतावर जातकर्म संस्कार झाला त्या अर्थी भगवान श्रीकृष्ण आणि यशोदा यांची नाळ जोडलेली असली पाहिजे की नाही, कारण हा संस्कारच मुळात नालछेदनाच्या पूर्वी आहे. म्हणून तिथला अवतार स्वतंत्र माना, म्हणून अवतार स्वतंत्र माना. मग इकडेही भगवान तिकडेही भगवान, भगवान काही करू शकतात. अवतार आहे, शक्य आहे. भगवंताचा अवतार झाला गोकुळामध्ये आणि सगळं गोकुळ आनंदून गेलं. सगळ्या गोकुळाने उत्सव साजरा केला. सगळं गोकुळ आनंदानं बेभान झालं. कारण गोकुळामध्ये भगवंताचं येणं हे गोकुळाला आनंद रूप बनवणं आहे. त्यामुळे गोपिका म्हणतात, भगवान गोकुळात आले नाही, गोकुळी आनंद प्रकटले, सुख निर्भर हे लोक घरोघरी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. गोकुळातल्या चिंता निवृत्त झाल्या. गोकुळाच्या बाहेर गेली चिंता. भगवान गोकुळात आले. गोकुळामध्ये लक्ष्मी आली. गोकुळामध्ये आनंद आला. गोकुळामध्ये ब्रह्मज्ञान आलं. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक सगळी सुख गोकुळामध्ये आली. ज्या क्षणी भगवान गोकुळात आले त्या क्षणी आपण गोपीगीत बघा. गोपीगीताचा पहिला श्लोक पहा. गोपिका भगवंताला विनवताना पहिल्यांदा ते म्हणतात, जयति ते धिकम जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वदत्रही. देवा तुमचं कल्याण असो, आम्ही तुमचा जय जयकार करतो. तुम्ही ज्या क्षणी गोकुळात आलात, जन्मना व्रजा आश्रयत इंदिरा शश्वत अत्रही. अत्रही शश्वत इंदिरा आश्रयत. इंदिरा म्हणजे लक्ष्मी. या ठिकाणी लक्ष्मी कायमची वास्तव्याला आली. देवा गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद आनंद आनंद, याच्याशिवाय दुसरं काही नव्हतं. गोकुळाने तो आनंद साजरा केला. नंदबाबांनी तो आनंद साजरा केला. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. नंदबाबांनी भरपूर दान दिलं. गुढ्या उभारल्या गेल्या. गाणं चालू झालं. रस्त्याला सजवण्यात आलं. सडा संमार्जन करण्यात आलं. सगळी घरं सजवण्यात आली. सगळे नटून थटून एकमेकांचं अभिनंदन करण्याकरता घराबाहेर पडले. भगवान आले होते. नंदाच्या घरी उत्सव केला गावानं. कारण नंदाच्या घरी आलेला मुलगा हा नंदाचा मुलगा म्हणून मर्यादित नव्हता. तो सगळ्या गोकुळाला प्रेम देण्याकरता आला होता. गोपिकांना त्याची कल्पना आहे. त्यामुळे गोपिका अगदी आनंदित झाल्या. आणि मग भगवंताच्या बाललीला या गोकुळामध्ये सुरू झाल्या. हळूहळू हळूहळू भगवान मोठे झाले. अनेक लीला भगवंतांनी केल्या. या लीला करत असताना 5व्या दिवशी पूतना गोकुळामध्ये प्रविष्ट झाली. थोड्या लीला सांगतो. पूतनेचा उद्धार भगवंतांनी केला. कारण मायेने कंसाला असं सांगितलं की तुझं लागी वधी उपजला मज आधी. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. मग आता जन्माला आला कुठे काय आहे काही कळत नाहीये. मला मारणारा आला तर त्याचा शोध घेऊन मला त्याने मारण्यापूर्वी मी त्याला मारलं पाहिजे, हा कंसाचा विचार. आणि मग पूतना त्याच्याकडे गेली आणि पुतलेने त्याला युक्ती सांगितली की पहा, जर तो नुकताच जन्माला आला असेल तर मी एक काम करते, स्तनामध्ये विष भरवते आणि या पंचक्रोशीमध्ये नुकत्या जन्माला आलेल्या मुलांना विष पाजून मारून टाकते. त्याच्यामध्ये तुझा शत्रूही मारला जाईल. कंसाला युक्ती बरी वाटली. पूतना हे कार्य करत निघाली. गोकुळामध्ये आली आणि गोकुळातला उत्सव तिच्या लक्षात आला आणि ती म्हणते की इथं काहीतरी विशेष आहे. आणि म्हणून इथं आपण पूतना म्हणून गेलो तर कदाचित आपल्याला लोक ओळखतील. म्हणून अतिशय सुंदर स्त्रीचं आणि दागिन्यांनी मढलेलं शरीर धारण करून ती पूतना गोकुळामध्ये प्रविष्ट झाली.
सौंदर्य धारण केलंय. वास्तविक पुतणा असुरी आहे, पण सुंदर रूप धारण केलं आणि अंगावर अलौकिक अशा स्वरूपाचे अलंकार धारण केले. खूप अलंकार, खूप सोन्यानी मडली आणि गोकुळामध्ये प्रवेश केला. लोकांना वाटलं अरे कोण कुलीन स्त्री आली. पुतनेने विचारलं काय गावामध्ये उत्सव. लोकांनी सांगितलं आमच्या नंदबाबाला नुकताच मुलगा झालाय, 5 दिवस झालेत. यशोदे त्या हिला पुतनेला वाटलं बरं झालं योग्य ठिकाणी आपण आलो. कुठे नंदाचा वाडा विचारत निघाली. नंदबाबाच्या घरात आली. उत्तम दागिने आणि सुंदर रूप. काय असतं पुतनेने हे करण्यामागे काही कारण आहे. कारण गोकुळातल्या लोकांना माहिती आहे की हा परमात्मा आहे. पुतनेलाही हे माहिती आहे की हा परमात्मा आहे, यालाच आपल्याला मारायचंय कारण उत्सव साजरा होतो इथे. मग इथे जायचं असेल आणि सगळं गाव ज्याचा जन्म साजरा करत आहे त्याला जाऊन एकदम आपल्याला स्तनपान कसं करता येईल. कोण आपल्या हातामध्ये देईल. पुरुष अडवतील, स्त्रिया अडवतील. म्हणून पुरुषांना मोहित करण्याकरता पुतनेने सुंदर रूप धारण केलं आणि गोकुळातल्या स्त्रियांना मोहित करण्याकरता सुंदर अलंकार धारण केले. कारण पुरुष हे सौंदर्याने मोहित होतात आणि स्त्रिया या अलंकाराने मोहित होत असतात. स्त्रियांना सौंदर्याशी घेणं देणं नसतं, अलंकार चांगला लागतो. पुरुषाला अलंकाराशी घेणं देणं नसतं, त्याला सौंदर्य पाहिजे असतं. नवरा बायको दोघे रस्त्यावरून निघाले. समोरून एखादी स्त्री अलंकार धारण करून जर आली तर या नवरा बायकोतली बायको तिच्या नाकातल्या नथीकडे बघेल आणि नवरा मात्र नथ न बघता नाक किती सरळ हे बघेल. स्त्रियांना सौंदर्याशी घेणं देणं नसतं, त्यांना अलंकार. त्यांना अलंकार पाहिजे. नाक नसलं तरी चालतं पण नथ पाहिजे असते. पुरुषांना अलंकाराशी घेणं देणं नसतं, त्यांना सौंदर्य हवं असतं. म्हणून पुरुषांना मोहित करण्याकरता सौंदर्य आणि स्त्रियांना मोहित करण्याकरता अलंकार धारण करून ती गोपिका गोकुळामध्ये प्रविष्ट झाली. नंदाच्या अंगणामध्ये आली आणि तिने यशोदेला हाक मारली. यशोदे आहेस का. यशोदा बाहेर आली. बघितलं कुणीतरी अतिशय सौंदर्य संपन्न स्त्री आहे, अलंकार आहेत अंगावर, वरून बघताना कुलीन वाटते, उत्तम वस्त्र धारण केलेली आहे, पण कोण आहे ओळखू येत नाही. पुतनेने विचारलं ओळखलंस का. यशोदेने सांगितलं नाही. कोण. पुतना म्हणाली अगं मी तुझी बहीण. बहीण. हो. ओळखलं नाही. नाही ओळखलं. पुतना म्हणते कशी ओळखशील. तुझं लग्न होण्याच्या पूर्वी मी सासरी निघून गेले. तुझा जन्म होण्याच्या पूर्वी. तू मला बघितलंच नाहीस. तुझा जन्म होण्याच्या पूर्वी मी सासरी निघून गेले, त्यामुळे आत्ता मला परवा कळलं की तुला मुलगा झालाय, म्हणून आनंदानं मुलगा बघायला आले. यशोदा विचार करते माझ्या जन्माच्या पूर्वी जर हिचं लग्न झालंय तर हिचं वय आणि माझं वय सारखं का. काहीतरी अडचण असेल. आणि मग नंद बाबा घरी नाहीत, काहीतरी अडचण आहे. हे कळल्याबरोबर तिने सांगितलं हो का, बर 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 ये वर ये. बसवलं, पाठ दिला, बसवलं, तुझ्या दुधाची वगैरे व्यवस्था करते म्हणून वेळ काढायला लागली. दाखव मुलगा दाखव. पुतनेची गडबड सुरू आहे. यशोदेच्या अंतःकरणामध्ये विकल्प आहे. ती म्हणते नंदबाबा घरी नाहीत, माझ्या एकटीच्या जीवावर मी त्याला तिच्या हातामध्ये दिलं, काही वेड विचित्र झालं तर नको. म्हणून तिने विचार केला हिला दुधामध्ये फराळामध्ये गुंतवून ठेवू, तेवढ्यात कुणाला तरी पाठवून नंदबाबाला बोलवून घेऊ, त्यांच्या समोर काय व्हायचंय ते होऊ देत. पण हिची गडबड, अगं मुलगा झालाय ना तुला, मला दाखव, मला दाखव, मला दाखव. सुरू झालं. तिने सांगितलं अगं दाखवते मुलगा, पण आत्ता त्याला सगळं झालंय, त्याचं नाव माखू घातलंय, त्याला दूध पाजलंय, आत्ता त्याला झोपलाय, थोडा वेळ बस. लहान मुलाची झोप किती असते, लगेच उठेल, बस थोडा वेळ बस बस, मी उठला की तुला दाखवते. हे सगळा हा संवाद पाळण्यामध्ये पडून भगवान ऐकत होते.
बस थोडा वेळ, त्याला डोळा लागलाय, दाखवते तुला. भगवान विचार करतात, माझं गिऱ्हाईक माझ्याकडे चालत आलंय आणि माझ्या आईला मध्ये मध्ये पडायचं काय कारण आहे? म्हणून भगवंताने एकदम रडायला सुरुवात केली आणि रडण्याचा आवाज आल्याबरोबर पुतना म्हणाले, अ बघ उठला उठला, घेऊन ये. नाईलाज झाला, भगवंताला उचललं, पुतनेच्या हातात दिलं. पुतनेने भगवंताचं रूप बघितलं, मोहित होऊन गेली. 5 दिवसाचे भगवान होते. आता पुतनेच्या मनात विचार हा आहे की याला दूध पाजायचं, दुधाच्या निमित्तानं विष पाजायचं आणि याला मारून टाकायचं. भगवानही त्याचीच वाट बघत होते. पण भगवंतानी तिला गावाबाहेर जाण्याची बुद्धी दिली, माया पसरवली. कुणाला काही कळायच्या आत पुतनेने भगवंताला घेतलं, गावाबाहेर गेली. पुतनेने विचार केला आता याला मारलं पाहिजे, म्हणून पुतनेने आपला विषानं भरलेला स्तन भगवंताच्या मुखामध्ये दिला आणि भगवंताने क्षणभर डोळे मिटले. भगवंताच्या साध्या 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 क्रिया आहेत, पण या क्रियांचे इतके मोठे आध्यात्मिक अर्थ आहेत. भगवंतानी फक्त डोळे मिटले, एवढंच केलं आणि भगवंताने तिचं दूध प्राशन केलं, तिचं विषय प्राशन केलं, अंततोगत्वा तिचे प्राणही प्राशन केले, पुतनेचा उद्धार केला. आता भगवान पुतनेचं दूध पितात आणि हे दूध पिताना भगवंताला आपले डोळे बंद करावे वाटतात. याचा अर्थ काय? कशा करता? भगवंताने डोळे बंद केले, कशा करता? एक 2-4 कारणं त्याची सांगतो. कोणतंही लहान मूल मातेचं स्तनपान करताना डोळे बंदच करत असतं. एक निसर्ग नियमाप्रमाणे भगवंताने डोळे बंद केले. भगवंताने डोळे बंद केले याचं दुसरं कारण असं आहे, भगवान विचार करतात ही मला मारायला आली, पण मी मला मारू देणार नाही, मीच हिला मारणार आहे. मग जी कुठल्या का कारणाने अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग असे ना, मग ही माझ्याकडेच आली ना, हरकत नाही. मग जिचा उद्धार आपल्याला करायचा आहे तिचं फार काही बघू नये, म्हणून भगवंतानी पटकन डोळे बंद करून घेतले. भगवान डोळे बंद करतात याचं कारण असं आहे, अनेक कारण आहेत. भगवान विचार करतात नुकतेच आपण अवताराला आलोय आणि 5व्या दिवशी पुतना आली, हिला मारावं लागणार. अवताराला आल्याबरोबर पहिलीच स्त्री हत्या करायची असेल तर हे काही बरं नाही, हे बरं नाही. पहिली स्त्री हत्या होते, बरं नाही. मग हिला जर मारायचं असेल तर आत्तापर्यंत हिने अनेक बालकांना मारलेलं आहे, विष पाजून मारलेलं आहे. आणि अशी ही बालघातिनी जी आहे ती आपल्या घरी आली आहे, आपल्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करते, मारण्याचा प्रयत्न करते, पण आपण तिचं तोंड बघू नये, कारण हिने लहान मुलांना मारलंय. लहान मुलांना मारणाऱ्याचं तोंड बघू नये. भगवंतांनी डोळे बंद करून घेतले. भगवान विचार करतात जर अवताराला आल्याबरोबर पहिल्यांदा स्त्री हत्या गळ्यात पडत असेल तर अशी जी कामं असतात जी आपल्याला मारायला आली पण तिला आपल्याला जाहीर मारता येत नाही, मग अशी जी कामं असतात ना ती कामं अंधारात करावी लागतात, उजेडात करून चालत नाही. भगवंताच्या एका डोळ्यात सूर्य आहे, एका डोळ्यात चंद्र आहे. भगवंतानी डोळे बंद करून सूर्य आणि चंद्राचा प्रकाश लोप केला आणि त्या अंधारामध्ये पुतनेचा काटा काढला. भगवंतानी डोळे बंद केले याचं कारण असं आहे की भगवान म्हणतात आपण आता हिला मारणार आहोत. आपल्या हातून हिला मरण येणार म्हणजे मोक्ष मिळणार. पण मोक्षामध्ये प्रारब्धाचा प्रतिबंध अडवा येतो की येत नाही? मोक्षामध्ये काही अडचणी येतात की येत नाहीत? मोक्ष परमात्मा असा पटकन कुणालाही कसा देईल? स्वतःच्या हाताने हिला कसं मारायचं? मग हिचं पूर्वचरित्र काय आहे हे थोडंसं बघितलं पाहिजे. म्हणून भगवंताने डोळे बंद केले आणि तिचं पूर्वचरित्र बघितलं. हिचं दूध आपण का प्यावं?
आणि मग भगवंताच्या लक्षात आलं की ही पुतना मागच्या अवतारामध्ये बळीची मुलगी आहे, तिचं नाव आहे रत्नमाला. ज्या वेळेला भगवान वामन अवतारामध्ये भगवंताच्या दारात त्या बळीच्या दारामध्ये जाऊन उभे राहिले होते, त्यावेळेला हा अलौकिक कोण याचक आहे हे बघायला बळीचं सगळं घरदार दारामध्ये आलं. त्यामध्ये बळीची मुलगी रत्नमाला ही दारात आली. त्या रत्नमालेने भगवंताला बघितलं आणि ते अष्टवर्षीय भगवंताचं रूप बघितल्यानंतर त्या रत्नमालेला ते रूप इतकं आवडलं. रत्नमालेचा विवाह व्हायचा होता त्यावेळेला, ती कुमारी होती. त्यावेळेला रत्नमालेने बघितलं भगवंताला आणि त्यांचं रूप बघितल्यावर रत्नमालेला असं वाटलं, अरे हा इतका सुंदर आहे, याची आई कशी असेल. आणि भगवंताच्या मातृत्वाचं स्मरण झाल्याबरोबर तिच्या ठिकाणी मातृत्व निर्माण झालं. रत्नमालेला पान्हा फुटला. वामन अवतारातला प्रसंग आहे. पान्हा फुटला. आता काय करायचं. विवाहाच्या पूर्वी पान्हा फुटला. रत्नमाला विचार करते, अरे हे काय आक्रीत घडलं. आता लोक आपल्याला नावं ठेवतील. लग्नाच्या आधी हिला पान्हा फुटला, हिला दूध आलं म्हणजे हिने काहीतरी व्यभिचार केलेला असला पाहिजे, हिच्याकडून काहीतरी गैरवर्तन घडलेलं असलं पाहिजे. बरं आता हे कुणाला बोलून दाखवता येत नाही, सांगता येत नाही की मी कुमारिका आहे पण मला पान्हा फुटलाय. रत्नमाला विचार करते, आपल्या जीवनाला कलंक लागेल, डाग लागेल. गंमत याची आहे की रत्नमाला बलीची मुलगी आहे, असुर कुळात जन्माला आलेली आहे, पण त्या काळातल्या असुरांना सुद्धा आपल्या चरित्राला कलंक लागेल याची भीती वाटत होती. असुरांना सुद्धा. आताच्या सज्जनांना ती भीती वाटत नाही. आणि मग रत्नमालेने ठरवलं, ज्याच्यामुळे हा पान्हा फुटला त्याच्याकडे जाऊ. आली भगवंताकडे, भगवंताला सांगितलं, तुझ्यामुळे मला पान्हा फुटला. भगवान म्हणाले, मी काय करू. आता पान्हा फुटला, स्तनपान कर. भगवान म्हणाले, मी 8 वर्षाचा आहे, आता स्तनपान नसतं. ती वेळ निघून गेली. ती रडायला लागली, काहीतरी करा. मग भगवंतानी तिला सांगितलं, पुढच्या अवतारामध्ये तू असुर कुळातच राहिलीस तरी सुद्धा तुझं स्तनपान मी करीन. तीच ही रत्नमाला नंतर पुतनेच्या रूपानं प्रकट झाली. आणि भगवंतानी डोळे बंद करून क्षणकालात विचार केला की तीच ही आहे की नाही एकदा बघावं, मग हिला मोक्ष द्यावा. भगवंतानी डोळे बंद केले. याचं कारण असं आहे की भगवान विचार करतात, आता या पुतनेच्या स्तनातलं आपल्याला विष प्यायचं आहे. आपण 5 दिवसाचे, विष पिण्याचा अनुभव नाही. मग हे विष पिणारं कोण आहे. हे समुद्र मंथनातून बाहेर पडलेलं विष भगवान शंकर प्यायलेत. आपल्याला विष पिण्याचा अनुभव नाही, विष पचवण्याचा अनुभव नाही, पण प्यावं तर लागणार आहे. मग हे विष कसं प्यायचं असतं आणि कसं पचवायचं असतं हे भगवान शंकराला विचारलं पाहिजे. म्हणून भगवान शंकराचं ध्यान करण्याकरता भगवंतानी डोळे बंद केले. भगवंतानी डोळे बंद केले याचं कारण आणखीन एक सांगतो. भगवान विचार करतात, आपल्याला हिच्याकडून दूध घ्यायचंय, विष घ्यायचंय आणि हिचे प्राण घ्यायचे. 3 गोष्टी हिच्याकडून घ्यायच्या आहेत. मग 3 गोष्टी घ्यायच्या असतील तर त्याचा क्रम लावावा लागेल. आधी काय घ्यायचं आणि क्रम लावताना मनुष्य डोळे बंद करतो, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही बघा, जेव्हा आपल्या समोर अनेक गोष्टी असतात आणि त्याच्यातला क्रम आपल्याला लावायचा असतो तेव्हा मनुष्य डोळे बंद करून क्रम लावतो की नाही. बघा, घरी काहीतरी पूजा असावी, सत्यनारायण वगैरे असावं, रुद्र अभिषेक असावा, लघुरुद्र असावं, काही असावं, एकादशनी असावी, घरामध्ये गडबड सुरू व्हावी श्रावणातली. आणि बायकोने सांगावं सकाळी उठल्यावर, अहो थोडं लवकर तयार व्हा, बाहेर जा बरं. काय आणायचंय. काही नाही, ते केळीचे खुंट आणायचे आहेत, विड्याची पानं आणायची आहेत, सुपारी आणायची आहे, हे आणायचंय, ते आणायचंय, रवा आणायचा आहे, चांगलं तूप आणायचं आहे, साखर आणायची आहे, केळी आणायची आहेत, माझे कपडे आणायचे आहेत, इस्त्रीची साडी माझी आणायची आहे, तुमचे इस्त्रीचे कपडे आणायचे आहेत, तुमच्या मित्राकडून सोवळं आणायचं आहे कारण घरात सोवळं नाही. तिथून मग दूध आणायचंय आणि मग तुमच्या बाकीच्या मित्रांना तीर्थप्रसादाला आमंत्रण देत मग तुम्हाला घरी यायचंय. आता इतके कामं सांगितल्यानंतर मनुष्य काय करतो, त्याचा क्रम लावतो, कारण ते सोपं जातं.
पहिल्यांदा इथून जाऊ, असं करू, मग तिथून तिथे जाऊ, तिथून ते जवळ आहे, तिथून ते जवळ आहे, असं करत 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 घरी येऊ, असा क्रम लावतो की नाही. मग हा क्रम लावताना आपल्या जीवनामध्ये आपण डोळे बंद करतो की नाही. आधी मित्राकडे जाऊ, तिथून गुरुजींना आमंत्रण देऊ, तिथून तिथंच शेजारी विडे मिळतात, पानं मिळतात विड्याची, ती घेऊ, तिथंच सुपाऱ्या घेऊ, तिथून मग 2 पावलावरती किराणा मालाच, हे सगळं डोळे बंद करून करतो की नाही आपण. जेव्हा क्रम लावायचा असतो तेव्हा डोळे मनुष्य बंद करतो. या नियमाला अनुसरून भगवान विचार करतात, हिच्याकडून दूध घ्यायचंय, हिच्याकडून विष घ्यायचंय आणि हिचे प्राण घ्यायचेत. काय क्रम लावायचा. कारण आधी जर हिचं दूध प्राशन केलं तर हिचं दूध आपण पाहिल्यामुळे ही आपली माता होईल. मातेला मारावं की मारू नये, मग हिचे प्राण घ्यायचे की घ्यायचे नाही. बर, समजा आपण हिचं विष आधी प्यायलो, समजा दुधाच्या ऐवजी आपण पहिल्यांदा हिचं विष प्यायलो, तर हिच्या स्तनातलं विष काढून घेतलेलं असल्यामुळे ही निर्विष चित्ताची होऊन जाईल. आणि निर्विष झाली असेल तर हिला मारायचं कारण काय. जिच्या चित्तात विष नाही, दोष नाही, तिला मारायचं कसं. बर, समजा आपण प्राण आधी हिचे काढून घेतले, तर प्राण काढून घेतले तर मागच्या अवतारातली ही रत्नमाला, हिचं दूध कसं प्यायचं. प्राण गेल्यानंतर दूध येत नाही. मग विष आधी घ्यायचं का दूध आधी घ्यायचे का प्राण आधी घ्यायचे, याचा क्रम लावण्याकरता भगवंतानी डोळे मिटले. भगवंतानी आधी तिचं दूध प्राशन केलं, नंतर तिचं विष प्राशन केलं आणि नंतर तिचे प्राण घेतले. प्राण घेतल्यानंतर ती पुतना आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट झाली. कैक योजन तिचं शरीर मोठं पसरलेलं. भगवान तिच्या अंगावर खेळायला लागले, मोठा आवाज झाला गोकुळात. नंतर कळलं, बघ कुठे गेला कान्होबा, कुठे गेला. सगळे धावत धावत बाहेर आले. गावाच्या बाहेर आल्यावर नंद, यशोदा, गोपिका यांना असं दिसलं की ही अवाढव्य पुतना वेडी वाकडी पडलेली आहे आणि भगवान तिच्या अंगावर खेळतात. हे बघितल्याबरोबर यशोदा पटकन पुढे झाली, भगवंताला उचलून घेतलं. अनेक म्हाताऱ्या गोपिका यशोदेला रागवायला लागल्या, अगं इतकं सोन्यासारखं लेकरू कुणाच्याही हातात देतेस, काही विचार नाही, पूस नाही, काही नाही, किती वेळ झाला बाहेर आले, काही कल्पना नाही, एवढी काय कामं महत्वाची असतात का, एवढं काय असतं त्याच्यामध्ये. आणि मग गोपिका जवळ आल्या. मग कुणाला वाटलं अरे हा घाबरला असेल, कुणी त्याच्या कानात फुंकायला लागलं, कुणी त्याचं डोकं धरलं, कुणी त्याला हलवायला लागलं, कुणी त्याची दृष्ट काढायला लागलं. एक गोपिका आली, तिने आपली पटकन वेणी पुढं केली, भगवंतावरून ओवाळली, दृष्ट काढून टाकले. एक म्हातारी गोपिका पुढं आली, ती म्हणाली अगं नुसत्या वेणीने ही दृष्ट निघेल काय, तू आणि तुझे केस काय मोठे आहेत आणि आहेत त्याच्यामध्ये किती उवा आहेत, याच्याने काही दृष्ट काढतेस, अशाने दृष्ट निघायची नाही. मग ती म्हातारी गोपिका पुढं आली, तिने पायातलं खेटर काढलं आणि भगवंतावरून ओवाळलं. मग ते जमिनीवर आपटलं. एक गोपिका पुढं आली, ती म्हणाली काही कळतं की नाही आजी तुम्हाला, अहो पायातल्या वाहनाने कुठं याची दृष्ट काढता का, अरे हा कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला, त्याच्यावरून आपल्या पायातलं वाहन फिरवता काय, काही वाटत कसं नाही तुम्हाला, सरका. या गोकुळामध्ये अमृत म्हणून दूध आहे, याला दुधाचा अभिषेक केला पाहिजे म्हणून एका गोपिकेने हंडाभर दूध आणलं, त्याचा अभिषेक केला. एक गोपिका म्हणाली असं चालत नाही, दूध पवित्र आहे, गोष्ट खरी आहे, पण दुधाच्या अभिषेकानं फक्त अभिषेक होतो, दृष्ट जात नाही. मग त्याच्याकरता काय करा, ती म्हणाली याचा नाही, गोमूत्राचा अभिषेक करावा लागेल. तिने घराघरात जाऊन गोमूत्र एकत्र केलं, त्याचा अभिषेक भगवंताला केला. तिसरी म्हणाली नुसत्या गोमूत्रानं काय होतं, तिनं गाईचं शेण आणलं आणि भगवंताला लेप केला. नाना पद्धतीनं भगवंताला सावध करण्याचा विचार गोपिका करायला लागल्या. भगवंताला घेऊन गोकुळामध्ये आल्या. भगवंताच्या बाललीला सुरू झाल्या. एके दिवशी भगवान श्रीकृष्णांना मांडीवर घेऊन गोपिका ती यशोदा आपल्या ओसरीवर स्तनपान करत पडलेली आहे, बसलेली, मांडीवर भगवान पहुडलेले, स्तनपान चालू आहे. आणि त्या वेळेला त्या समोरच्या चुलीवरती यशोदेने दूध तापायला ठेवलं होतं. दूध तापेपर्यंत याला स्तनपान करवावं, झोपवावं असा विचार करून ते समोर दूध आहे चुलीवरती आणि बाजूला समोर बसून यशोदा भगवंताला स्तनपान करवतीये. चुलीवरचं दूध हळूहळू हळूहळू वर 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 यायला लागलं. कुणाच्याही घरामध्ये घडणारी घटना आहे.
गॅसवर दूध ठेवलं जातं, मुलाला पाजवण्याकरता आई बसते, दूध वर यायला लागतं. ते दूध जसं चुलीवरचं वरवर वरवर यायला लागलं तसं यशोदेच्या मनाची घालमेल सुरू झाली. काय करावं? दूध उतरवायला जावं का पोराला पाजवत बसावं? पोराला पाजवत बसलं तर दूध उतू जाईल, दूध उतरवायला जावं तर पित्या पोराला खाली ठेवावं लागेल. दूध पाजावं का दूध उतरवावं, असा संसार आणि प्रपंचाचं भांडण यशोदेच्या अंतःकरणात सुरू झालं. मांडीवर परमात्मा आहे, मांडीवर परमार्थ आहे आणि चुलीवर प्रपंच आहे. लक्षात ठेवा. आणि हे यशोदेच्याच असतं असं नाही, प्रत्येकाच्या चुलीवरच प्रपंच असतो आणि प्रत्येकाच्या मांडीवरच परमार्थ असतो. परमार्थ जवळचा आहे, प्रपंच लांबचा आहे. तो तापवतो, हा आनंद देतो. काय करावं? भांडण सुरू झालं प्रपंच परमार्थाचं, सनातन भांडण आहे. आणि शेवटी यशोदेने विचार केला आणि पित्या भगवंताला खाली ठेवलं, दूध उतरवायला गेली. किती साधी घटना आहे, कुणाच्याही घरामध्ये घडते. गॅसवर दूध ठेवलेलं आहे, मुलाला पाजत बसलेली असते, दूध वर येतं, ही मुलाला क्षणभर खाली ठेवते, दूध उतरवते, परत मुलाला घेते. किती साधी घटना आहे, कुणाच्याही घरात घडेल, पण भगवंताच्या घरात घडली, याला आध्यात्मिक अर्थ आहे. त्याचं कारण असं आहे, या घटनेचा अर्थ आपण लक्षात घ्या. भगवंताला पाजत बसलेली यशोदा समोर चुलीवर दूध ठेवलेलं आहे, ते दूध वर 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 यायला लागलं. कारण का? कारण चुलीमध्ये अग्नी आहे. ते दूध असा विचार करतं चुलीवरचा की आपल्या खाली जो ताप लागलेला आहे, हा ताप एक नाही, हा त्रिविध ताप आहे. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक हा ताप आहे. आणि हा ताप जर आपल्याला निवृत्त करायचा असेल तर आपल्याला भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि भगवंताचं दर्शन जागेवर बसून होत नाही. तुकोबाराय म्हणतात, देव पाहो देव पाहो, उंच ठाई उभे राहो. आणि म्हणून ते दूध उंच 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 यायला लागलं. दुधाने विचार केला, आपण वर चाललो भगवंताच्या दर्शनाकरता, दर्शन झालं की आपला ताप निवृत्त होणार आहे. पण समजा वर जाऊनही आपल्याला भगवंताचं दर्शन नाही झालं तर? दुधाने विचार केला, इतकं करूनही जर भगवंताचं दर्शन झालं नाही तर भांड्याच्या कड्यावरून अग्नीमध्ये उडी मारायची आणि आपलं जीवन संपवून टाकायचं. कारण ज्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन नाही ते जीवन ठेवण्यात काही अर्थ नाही. काय देह घालू करवती खरमरी, टाकूया भीतरी अग्नी माझी, तुकोबाराय बोलतात. वर जाऊन देवाचं दर्शन नाही झालं तर काय करणार? यशोदेच्या मनाची घालमेल आहे, कारण दूध वर यायला लागलंय. दूध उतू गेलं तर दूध साय धरत नाही. दूध जर उतू गेलं तर ते साय धरत नाही. आणि बाईला सगळ्यात प्रिय साय असते, सगळ्यात प्रिय. बाईला 3 गोष्टी प्रिय असतात. एक साय, दुसरं शेण आणि तिसरा जावई. याच्या पलीकडे प्रियत्वाची मर्यादा संपली. याच्या पलीकडे प्रिय काय नाही. आता शेण राहिलं नाही, सगळ्यांची घरं आता वेगळी झाली आहे, पण टाईल्स लावले आहेत, सगळं काय जे काय हे आहे, संगमरवर आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये सारवली जाणारी जमीन, भिंती सारवायच्या, जमीन सारवायची, त्याच्याकरता शेण लागायचं. आणि खेड्यामध्ये शेणावरून भांडणं होतात बायकांची, अजूनही होतात. त्या गौऱ्या लागायच्या, रोज चुलीला गौऱ्या, आपल्याला आंघोळ करायला तर गौऱ्या लागायच्या, चुली पेटवायला गौऱ्या लागायच्या. मग ती गौऱ्या शेणापासून, ते सारवायला शेण लागायचं, सडा टाकायला शेण लागायचं. त्यामुळं ते शेणावरून खेड्यामध्ये भांडणं होत असत. नुसतं शेण, एखादं शेण रस्त्यावर पडलं आणि एखादी बाई घ्यायला गेली की दुसरी तिकडून लांबून, हात लावू नको, माझं शेण आहे. आता तिचं असतं का म्हशीचं असतं, पण ती म्हणते तरी माझं शेण आहे, हात नाही लावायचा त्याला. भांडणं होतात. अतिप्रिय, साय प्रिय, फार प्रिय. आता ती साय बाजूला काढते, त्याच हे करते, विरजण लावते, त्याच
दही करते, घुसळते, लोणी काढते, तूप करते, ते तूप सगळ्यांना वाढते, पण साय नाही वाढत बाई. साईला हात नाही लावू देत. नवऱ्याला दूध वाढायचं झालं तरी 2 बोटांना अशी साय मागे ओढून घेते आणि ते फुळूक पाणी त्याच्या पानात वाढते, पण साईला हात नाही लावू देत. अतिप्रिय. यशोदा विचार करते दूध उतू गेलं तर साय धरणार नाही, काय करावं. दूध विचार करतं, वर जाऊन भगवंताचं दर्शन नाही झालं तर काय करावं. कड्यावरून उडी मारावी, प्राण देऊन टाकावा. दुधाच्या मनातला भाव भगवंतानी ओळखला आणि भगवान विचार करतात, ताप निवृत्ती करता जो माझ्या दर्शनासाठी आपला प्राणपणाला लावून वर येतो आहे, जर माझा भक्त माझ्या दर्शनाकरता 2 पावलं पुढे येत असेल तर मलाही 2 पावलं पुढे गेलं पाहिजे. तो वर येतोय ना, मग मलाही काही केलं पाहिजे. मग भगवंताने विचार केला, काय करावं. माझ्या दर्शनाकरता तो वर येतोय, मग त्याला दर्शन देऊन माझ्या अवस्थेवर आणलं पाहिजे. म्हणून ते दूध उतरवण्याकरता दुधाच्या मनातला भाव ओळखून दुधाच्या विचाराला यश देणारी यशोदा भगवंतानी तिकडं पाठवून दिली. आणि मग यशोदेने ते भांड उतरवलं, खाली ठेवलं, भगवंताला जमिनीवर ठेवलं, दुधाचं भांड खाली ठेवलं. भगवंतानी सांगितलं, माझ्या दर्शनाकरता जो प्रयत्नशील राहतो त्याला मी माझ्या पातळीवर घेऊन येतो.